बालमित्रांनो, आज मी हनुमानाच्या परम रामभक्तीची अजून एक गोष्ट सांगणार आहे. हनुमानाच्या निस्सीम श्रीराम भक्तीची खूप सुंदर कथा प्रचलित आहे बरं का. मारुतीचे भक्त देवळातील मूर्तीला शेंदूर अर्पण करतात. केशरी रंगाचा शेंदूर चमेलीच्या तेलामध्ये मिसळून मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाच्या मूर्तीला लावला जातो. त्यामुळे हनुमानाची आपल्यावर अखंड कृपा राहते अशी भक्तांची भावना आहे. हनुमान मारुतीला शेंदूर चढवण्यामागे एक गोष्ट सांगितली जाते. वनवासातून परतल्यानंतर श्रीराम सीतेचा अयोध्येच्या राजसिंहासनावर राज्याभिषेक झाला. भक्त हनुमान या सोहळ्याला उपस्थित होते. श्रीरामांनी हनुमानांना काही दिवस अयोध्येमध्ये राहण्यास सांगितले. भक्त हनुमानांनी आनंदाने आपल्या स्वामींची आज्ञा मान्य केली. एक दिवस माता सीतेला श्रीरामांचा निरोप सांगण्यासाठी हनुमान माता सीतेच्या महालामध्ये गेले. तेव्हा सीता आपल्या भांगामध्ये सिंदूर लावताना त्यांनी पाहिले. हनुमानांनी उत्सुकतेने विचारलं, माते, हे तू काय करते आहेस? तेव्हा माता सीतेने उत्तर दिले, मी हा सिंदूर लावल्याने माझ्या स्वामींना दीर्घायुष्य लाभते आणि त्यांचे माझ्यावरील प्रेम वाढते. माता सीतेचे हे उत्तर भक्त हनुमानांच्या मनामध्ये घोळत राहिले. हनुमान मारुतींनी विचार केला, मी जर माझ्या सर्वांगाला सिंदूर लावून घेतला तर माझे प्रभू सदैव अमर आणि सुखी होतील. या विचाराने हनुमानांनी आपल्या सर्वांगाला शेंदूर लावून घेतला आणि ते प्रभू श्रीरामांच्या समोर जाऊन उभे राहिले. त्यांना या रूपात पाहून श्रीराम थक्कच झाले. प्रभूंनी त्याचे कारण विचारले तेव्हा हनुमानांनी उत्तर दिले, मातेने चिमूटभर सिंदूर लावल्याने तुम्हाला दीर्घायुष्य मिळते, तर मी माझ्या सर्वांगाला शेंदूर लावल्याने तुम्ही अमर व्हाल. हनुमानाची ही निस्वार्थ भक्ती आणि प्रेम पाहून प्रभू रामचंद्रांनी हनुमानाला मिठी मारली आणि वरदान दिले, जो भक्त हनुमान मारुतीला शेंदूर अर्पण करेल त्याच्यावर माझी विशेष कृपा राहील आणि त्याचे सर्व कष्ट दूर होतील. अशा या स्वामीनिष्ठ भक्त हनुमानांची आज म्हणजे चैत्र पौर्णिमेला जन्मतिथी मोठ्या उत्साहात भारतभर साजरी केली जाते. अशा या भक्त हनुमानाला कोटी कोटी प्रणाम.